आयुष्यात जर काही सुधारणा करायच्या असतील स्वतःमध्ये, तर अशा 5 सवयी मी सांगणार आहे. पहिलं म्हणजे मौन पाळा आणि अपघात टाळा. गजबजलेल्या शहरात रहदारी एक वेळेस कमी होईल, पण मनाच्या मनात चाललेली जी असंख्य विचारांची रहदारी असते, ती खूप प्रचंड असते. त्यामुळेच कधी-कधी आपल्याला जे बोलायचं नसतं, ते सुद्धा आपण बोलून जातो आणि नात्यांमध्ये सुद्धा अपघात होण्यास सुरुवात होते. अपघात म्हणजे रस्त्यावर असलेले अपघात नव्हे, तर नात्यांमधले अपघात म्हणजे कोणी दूर होणं, अबोला धरणं अशा प्रकारचे. आपल्या मनात चाललेला जो गोंधळ असतो, विचारांची जी स्पष्टता करण्यासाठी फार घातक असतो. अशांत मन शांत होण्यासाठी 1 तासाचा, दिवसाचा आपण मौन पाळायला हवा. म्हणजे अपघात होणारे टळतील आपल्या आयुष्यातले. दुसरं म्हणजे प्रभावाच्या मोहामायेतनं मुक्त व्हा. दररोज मनुष्य दुसऱ्यासाठी प्रभावित काहीतरी करण्यासाठी करत असतो. परंतु स्वतःच्या सकस जगण्यासाठी त्याला ऊर्जा कमी पडते. समोरच्याला इम्प्रेस करून लगेच मी माझ्याकडे कसं आकर्षित करू, ही एक जी सवय असते, हे एक व्यसन असतं, हे दूर करा. आपण स्वतःलाच कसं इम्प्रेस करू शकू अशा काही गोष्टी असतील त्या जोडा. तिसरं म्हणजे छंद. छंद जोपासा, छंद जोडी म्हणा. जे आवडेल मनापासून ते करा. बँकेतल्या लॉकरमधल्या ठेवलेल्या सोन्यासारख्या वस्तूची या छंदाची जपणूक करा. आयुष्यातले ताणतणाव तुमचे आपोआप दूर होतील. तुमचा छंदच तुमचं करिअर असेल आणि भाग्यवान तुम्ही असाल याचा विचार करा. चौथं म्हणजे आर्थिक नियोजन. जे आर्थिक नियोजन असतं ते करा. अर्थ करी समर्थ या मौलिक विचारांचा विचार करता लक्षात येतं की अनेक अडचणींवर मात करण्याचे उपाय काय आहे तर पैसाच असतो. जो आपल्या भवितव्याबद्दल, नियोजनाबद्दल नीट आणि चांगला विश्वास आपल्याला देतो. तेव्हा हांतरून पाहून पाय पसरण्याची आपण एक ताळमेळ घालून संकल्प ठेवला पाहिजे. 5वं म्हणजे शारीरिक संपदा. आयुष्यात सगळं काही मिळतं, पण आरोग्य मात्र चांगलं मिळणं खूप गरजेचं आहे आणि असं आरोग्य भाग्यशाली लोकांना मिळतं. जेवढं घाम गळून तुम्ही पै जोडता, तेवढं एका रात्री एका आजारात तुम्ही गमावता. त्यामुळे जिम, योगासन, व्यायाम आणि ध्यान हे खूप गरजेचं आहे. आणि उतारवयात आनंदाने जगायचं असेल, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आणि या लक्षात ठेवूनच जगा तुम्ही.